जय भीम मित्र हो. फुले शाहू आंबेडकर म्हणजे नेमकं काय? फुले शाहू आंबेडकराने छत्रपती शिवाजी महाराज यांची चळवळ म्हणजे नेमकं काय हा विषय जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा आपण काळ जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर आपण जायचंच म्हटलं तर आपण 1600 या सालाकडे आपण पाहावं लागतं. जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू यांच्या काळात जायचं म्हटलं तर आपणाला 1900 हे साल आपण पाहावं लागतं. म्हणजेच या 400 वर्षांच्या इतिहासापूर्वत असणारे छत्रपती महाराजांचे कार्य हेच पुढे शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशाप्रकारे आकलनात आणलं, त्यांच्या विचारांची कशी प्रेरणा घेऊन आपल्या स्वराज्याचं आपल्यासमोर प्रतिबिंब ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि ही घटना आपल्या देशाला बहाल केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि माणूस म्हणून वक्तव्य करण्याचा, माणूस म्हणून एक लढा देण्याचा अधिकार फक्त मिळाला असेल तर माझ्या शाहू महाराज यांच्याकडून मिळाला. केवळ ते मुकुट घालणारे राजे नव्हते, केवळ युद्ध करणारे राजे नव्हते, केवळ तलवार चालवणारे राजे नव्हते, तर अन्याय अत्याचारावर तलवार चालवणारा महाराजा होता तो छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरकर. या शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अफाट दोस्ती, अतूट प्रेम आपण पाहणार आहे. या माझ्या अनेक प्रकारच्या भागामध्ये आपण एकच पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माणूस बनवणारा महाराजा छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरकर. बाबासाहेब अनेक वेळा आपल्या भाषणामध्ये म्हणत होते की मी उच्च शिक्षण प्राप्त केलं, परंतु माझ्या शिक्षणाचं महत्त्व आपल्यापर्यंत पोहोचवणारे माझे परम मित्र छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरकर आहेत. आपण या दोघांच्या पत्रव्यवहारांचा अनेक विषयावर आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, त्यावेळी पाठवले जाणाऱ्या तार आणि त्यावेळी असणारे त्यांचे पोस्ट कार्ड, एकमेकांना लिहिलेली टपालं आपण या भागामध्ये पाहत आहोत. मी भीमसूर्य नाटककार, लेखक गौतम गायकवाड. माझ्या तमाम भीमप्रेमींसाठी छत्रपती शाहू महाराज कशा प्रकारचं प्रेम होतं, ही दोस्ती, हे प्रेम त्यावेळी सदर 1900 या सालामध्ये कशाप्रकारे ते प्रेम होतं हे आपण पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलात. मला अभिमानाची बाब वाटते की मी प्रत्येक वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि त्यांच्या जीवनाच्या संघर्षमय कथानक आपल्यासमोर मी सादर करत असतो. आपण हा व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हे पत्र ह्या दोघांची अतूट मैत्रीचे ऋणानुबंध जोपासण्यासाठी सबस्क्रायबर करा आणि इथून पुढे प्रत्येक भागाला आपण असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. आणि आज पाहूया आपण बाबासाहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या मैत्रीचे कसे ऋणानुबंध टिकवले आणि कशा प्रकारे एकमेकावर पत्रातून असेल, आर्थिक साह्यातून असेल, कशा प्रकारे एकमेकांना प्रेरणा दिली आणि मैत्रीचे अतूट नातं कसं घट्ट केलं हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. मी इथून पुढे घेणारे टपाल किंवा इथून घेणारे सर्व तार, त्यांचे पत्र एक सत्य आहेत अशी मी ग्वाही देतो आणि माझ्या तमाम भीमप्रेमींना सप्रेम जय भीम करतो. आणि या पहिल्या भागाला मी सुरुवात करतो आहे. तर मित्र हो, 20, 21 आणि 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे बाबासाहेब आंबेडकरांनी एक परिषद भरवली होती आणि या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शाहू महाराज होते. छत्रपती शाहू महाराजांचं प्रथम आपण हे भाषण ऐकूयात की या भाषणातून तो त्यांच्या मनामध्ये असणारा, हृदयामध्ये असणारा ज्वालामुखी कशा प्रकारे उखळला गेला आणि डॉक्टर बाबासाहेबांच्यावरचं प्रेम हे किती सौम्य शब्दात याच भाषणातून जनतेसमोर मांडलं ते आपण पाहूयात. त्यावेळी
छत्रपती शाहू महाराज हे म्हटले, आज माझे प्रिय मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. त्यांच्या भाषणाचा लाभ मला मिळाला म्हणून मी शिकारीतून सुद्धा डायरेक्ट इकडे. मिस्टर आंबेडकर हे मूकनायक पत्र काढतात. हे सर्व मागासलेल्या जातीचा परामर्श घेतात. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. अस्पृश्य लोकांची हजेरी माफ करण्याची बुद्धी मला का झाली याचे कारण या प्रसंगी थोडक्यात सांगावे असे मला वाटते. हजेरी असल्यामुळे या गरीब लोकांवर गाव कामगार व इतर ऑफिसरचा फार जुलूम होत होता. म्हणजे गावात 12 आणे मजुरीचा दर असला तरी गैरहजेरीची भीती घालून त्या गरीब लोकांकडून अधिकारी लोक फुकट काम करून घेत होते. फार झाले तर त्यांच्या पोटाला म्हणून काहीतरी थोडेसे देत होते. गुलामगिरीपेक्षा सुद्धा या 20व्या शतकात अशी गुलामगिरी चालली आहे. ज्यांना ही हजेरी होती त्यांना त्याचप्रमाणे आपल्या जवळचे आप्तेष्ट पैपावणे कोणी आजारी असल्यास ताबडतोब भेटता येत नव्हते. कित्येक प्रसंग असे आहेत की भेट न होताच ते मरतही होते. मी असे अनेक प्रसंगसुद्धा पाहिले आहेत की प्रत्येक वेळा लहान आजारी मुले त्यांच्याकडे लक्ष देण्यास कोणीही नसल्यामुळे त्यांचे आईबाप परत आल्यावरती मेलेली त्यांना सापडलेली आहेत. यापेक्षा जास्त जुलूम काय असायचा. त्याचप्रमाणे बलुतेदाराकडून वरिष्ठ दर्जाच्या लोकांची कामे करून घेणे व मागाहून त्यांना काही देत नाहीत म्हणून सांगणे असे प्रसंग पुष्कळता येतात. कोणी जास्त तक्रार केली तर तुला हजेरीत घालीन अशी भीती घालतात. पाटील कुलकर्णी वगैरेंची घरे बांधण्याची कामे असलेच गोरगरीब मराठे सूर्यवंशी सोमवंश वगैरे रयत लोकांकडून त्यांना धमकी घालून नियमापेक्षा फाजील बलुते देण्यास गाव कामगार लोक कमी करीत नाहीत. गावात एखादी चोरी झाली म्हणजे तर त्या हजेरीवाल्या लोकांनाच फार प्रसंग वाईट होता. चांगल्या वाईट सर्व लोकांना धमकावण्यात येत होते. त्यांच्यावर अनेक तऱ्हेचे जुलूम होतात. गुन्ह्याचे मान पाहिले तर मी स्वतः अनुभवावरून असे सांगू शकतो की हजेरीच्या लोकांपेक्षा बिनहजेरीच्या लोकातच गुन्हेगारींची संख्या जास्त आहे. एवढा हजेरीचा उपयोग होत होता. त्यांना आबरूने व प्रतिष्ठेने वागविण्याचा फायदा काय. कोणत्याही स्थितीत हजेरी पाठीशी लावलेलीच आहे. बेआबरू कायमचीच आहे. मग त्यांनी चांगल्या रीतीने तरी का वागावे. अशा त्यांच्या मनावर परिणाम हजेरीने होत आहे. मी हे हजेरी बंद केल्यापासून गुन्ह्यांची संख्या कमी झालेली आहे. कारण प्रत्येकास आबरूने वागावे असे वाटते. या प्रसंगी आमचे विख्यात एज्युकेटेड मिस्टर केशवराव मागासलेले लोकांच्या करिता झटणारे रावबहादूर बाबू कालीचरण वगैरे असेच तर फारच मदत झाली असती. तसे सर्व पाटील लोकही मला या कामात मदत करतील अशी माझी पूर्ण उमेद आहे. आमच्या येथील प्रसिद्ध व्यापारी रामभाऊ सिरगावकर यांचेही मला या कामी पाठबळ मिळाले अशी मी पूर्ण आशा करत आहे. मी हजेरी बंद केली याबद्दल मला असेही प्रश्न झाले होते की आजपर्यंतच्या हजेरीचे लोक निदान ब्रिटिश वगैरे परहद्दीत जातीत तेव्हा तरी त्यांना त्याच्या संबंधाचे आगाऊ वर्दी मिळावी अशी तारीख 30/5/19 रोजी सातारा पोलीस सुपरिटेंडंट याच्याकडे मी लिहून आली होती. यावर अतिनम्रपणे मी तारीख 4/6/19 रोजी उत्तर दिले आहे की ज्या अर्थी मी हजेरी अजिबात माफ केली आहे त्या अर्थी आपल्या इच्छेस मान देणे अशक्य आहे. परंतु गुन्हेगार लोकांचे दाखले मग ते स्पृश्य असोत वा अस्पृश्य असोत मी मोठ्या आनंदाने देत जाईन. व जे खरोखरच चांगल्यापणाने वागणारे अस्पृश्य लोक आहेत त्यांना जन्मभर गुन्हेगाराप्रमाणे वागविण्यास माझे अंतःकरण मला सांगत नाही. त्याप्रमाणे बंद हजेरी गेल्या गोष्टीची हकीकत आहे. मी अस्पृश्य वर्गाकरिता जे स्वल्प प्रयत्न केले आहेत ते एक लहानशा पुस्तक रूपाने बाबूराव यादव यांनी प्रसिद्ध केले आहेत. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे या काही सत्यशोधक समाज, आर्य समाज व अमेरिकन मिशनसुद्धा हे मला मदत करीत आहेत.
त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. परंतु कमनशिबी गोष्ट ही आहे की आमचे सुशिक्षित पुढारी वर्गापैकी फारच थोड्या लोकांचे प्रयत्न मला या बाबतीत मनोभावे करून होत आहेत. तथापि हळूहळू आपले सर्व समाज हा दुर्भागी लोकांच्या कल्याणासाठी जास्त झटत जातील अशी मला उमेद आहे. आजच्या सभेचे अध्यक्ष मिस्टर आंबेडकर यांचे करणे मला नापसंत आहे. कारण महार माग चांभार ढोर हे खरोखर वैश्य जातीचे असून व विशेषतः महार लोक पूर्व महारकी सूत काढून व्यापार करीत असता त्यांना स्पृश्य कोणी ठरविले असेल कोण जाणे. अशा वेश्यांचा धंदा सोडून दुष्य म्हणजे नोकर आणि नोकर म्हणजे अतिशूद्र, तेव्हा आंबेडकरांनी असा हा धंदा का पत्करला आहे मला कळत नाही. तथापि या येथे मी जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करतो की आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोहोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्यासाठी हेतूने आमच्यापैकी काही अल्पपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांस फसवितात. पशुपक्षी देखील आपल्या जातीचा पुढारी करीतात. पक्षात कधी चतुष्पादांचा पुढारी होत नाही. चतुष्पादांचा कधीही पक्षांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यातच जावे लागते. त्यांचे प्रमाण 1001 सुद्धा नसून ते मागासलेल्या खुद क्षत्रियांना ज्यांनी यांचा मोगलापासून बचाव केला व त्यांचे पूर्वज रामकृष्ण, सूर्यवंशम, सोमवंशम क्षत्रिय हे ज्यांच्या देव्हाऱ्यात आहेत त्यांना सुद्धा शूद्र म्हणून गोयम काय निष्ठेपेक्षा अस्पृश्य मानतात व स्पृश्य झाला म्हणजे जे स्वतःची शुद्धी करून घेतात असे पुढारी काय कामाचे. पाश्चिमात्य देशात अगर इतर कोणत्याही देशात असले पुढारी कोण कबूल करतील का. पशुहून काय गोयम किंवा विष्ठेहूनही कमी दर्जाचे आपल्या बंधू भगिनींना व देशबांधवांना मानणाऱ्या लोकांनी पुढारी व्हायची इच्छा करणे कितीतरी बेशर्माची गोष्ट आहे. मला ज्यावेळी मुखत्यारी मिळाली त्यावेळी ब्राह्मणेतर एकही वकील अगर नोकर नव्हता. परंतु त्यांना वकिलीचे ज्ञानामृत पाजल्यापासून ते बाकपगार झाले आहेत. त्याचप्रमाणे अस्पृश्य मानलेल्या लोकांना नोकऱ्या व स्पेकेस करून वकिलीच्या संध्या दिल्या आहेत. यात ते इतर लोकांप्रमाणे वाकपगार होतील अशी उमेद आहे. मी लवकरच सेल्फ गव्हर्नमेंट थोड्या प्रमाणावर देणार आहे. त्यांचा फायदा सर्वांना व विशेषतः अस्पृश्य मानलेल्यांनाही सारखाच मिळावा म्हणून कम्युनल रिप्रेझेंटेटिव्ह देणार आहे. कित्येक म्हणतात की राजकारणाचा व स्पृश्य अस्पृश्यतेचा काय संबंध आहे. काही संबंध असल्यास आम्ही तसे ही करू, पण मी म्हणतो अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागविण्याशिवाय राजकारण कसे होणार. ज्यांना राजकारण करणे आहे त्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे म्हणजे इतर देशात वागवितात त्याप्रमाणे वागविलेच पाहिजे आणि तसे वागविल्याशिवाय देशकार्य कसे होणार. आणि असे जो वागविल त्यानेच देशकार्य केले असे म्हणता येईल, इतरांनी नाही. हिंदुस्थानाशिवाय इतर कोणत्याही देशात मनुष्यात जात नाही. परंतु दुर्दैवाने हिंदुस्थानात मात्र जातीभेद इतका तीव्र आहे की मांजर कुत्रे किंबहुना शेणापेक्षा देखील कमी अशा प्रकारे आम्ही आपल्या देशबांधवास व भगिनीस वागवितो व अजूनही आम्ही गैरशिस्त पुढारी करतो. म्हणून गरीब लोक अहमदाबाद, अमृतसर सारख्या ठिकाणी व मागे मुंबईत झालेल्या दंग्यासारखे प्रसंगी हेच बळी पडतात. तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नको आहेत.
कृतीने जातीभेद म्हणून आम्हाला मनुष्याप्रमाणे वागविले तरच तो खरा पुढारी आहे. जरी मिस्टर आंबेडकर निदांत करीत आलो तरी त्यांच्या उदार मताबद्दल स्तुतीही करणे जरूरच आहे. आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे. विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्य समाज, बुद्ध समाज व ख्रिस्त त्यांनी यांना आपल्यात आनंदाने घेतले असते, परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. त्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे, हे मीही मानतो. शेवटी आंबेडकरांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी जाण्याच्या पूर्वी मेहरबानाने माझ्या रजपूत वाड्याच्या कॅम्पवर माझ्यासोबत भोजनाला येण्याची तसदी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी माझे शब्द थांबवतो. जय भीम मित्र हो. अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराज यांनी माणगाव परिषदेमध्ये बाबासाहेबांना माणगाव परिषदेमध्ये सर्व दलित समाजांना जे ज्ञानामृत पाजले हे आपण ह्या पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. पुढील भागात भेटूयात. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला नवा जय भीम.